देवदत्त स्वामी समर्थ महाराज की जय। या श्री स्वामी झालेला आहे 59-60 झालाय. त्याची थोडी पुनरावृत्ती करून 60च्या पुढे घ्यायचा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा मागच्या वेळेस आपण इंद्रियाच्या प्रबलतेचं काय स्थिती होते याच्यावर आपण 59 आणि 60 या 2 श्लोकाच्या माध्यमातून आपण चिंतन केलं होतं. त्याची थोडीशी पुन्हा पुनरावृत्ती करून आपण त्याचे पुढचे श्लोक घेऊया. तेव्हा 59व्या श्लोकामध्ये इंद्रियाच्या द्वारे विषयाचे ग्रहण करायचे नाही असा निग्रह ज्यावेळेस मनुष्य करतो त्यावेळेस अंतःकरणामध्ये तो पूर्ण निवृत्त झालेला जर नसेल तर त्या विषयाचं चिंतन मात्र अंतःकरणात होतं. बाह्य स्थितीमध्ये तो निवृत्त झालेला आहे असं केवळ दृश्यमान गोष्ट दिसते. परंतु काही वेळेला काही जर प्रसंग असे घडले की ज्यावेळेस त्याला प्रलोभनाची अतिशय प्रलोभनाची जर स्थिती निर्माण झाली तर अंतःकरणामध्ये त्या विषयाबद्दलचा रस आहे असं हे सिद्ध होतं. आणि मग त्याची बुद्धी ही स्थिर राहत नाही. तेव्हा स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये जोपर्यंत अंतःकरण हे खऱ्या अर्थाने निवृत्त होत नाही तोपर्यंत त्याची बुद्धी स्थिर होत नाही. त्यामुळे विषय जो आहे हा अंतःकरणाचा जास्त आहे. बाह्य जे कृती आहे ना ही त्याच्यातून आपोआप निर्माण होते. पण मनुष्य जर केवळ बाह्य कृतीमधून जर तो स्थितप्रज्ञ आहे असं दाखवण्याचा जर प्रयत्न करत असेल की बाहेर त्याची कृती जी आहे ही निग्रहाने तो असं ठरवतो की नाही आपल्याला विषयामध्ये आपल्या इंद्रियांना जाऊ द्यायचं नाहीये आणि इंद्रियावरचा निग्रह करायचा. असं कासवाने आपले सगळे 4 पाय आणि तोंड आणि शेपूट असं मध्ये ओढून घेतलं. त्याच्याकडे पाहून त्यांनी असं ठरवलं की आपले हे आपण जे काही वृत्ती जी आहेत ह्या वृत्ती आपल्याला निग्रहाने मध्ये ओढून घ्यायच्या आहेत असं ठेवून त्यांनी बाह्यकृती जरी तशी केली असेल तरी अंतःकरण मात्र या विषयामध्ये रस घेणार असतं आणि तोपर्यंत त्याची ही बुद्धी स्थिर होत नाही. तेव्हा इंद्रियाचं हे प्रबलतेचे जे लक्षण आहे त्या प्रबलतेच्या लक्षणामध्ये 60व्या श्लोकामध्ये यतत हि अपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. हे आसक्तीचा नाश न झाल्यामुळे जो माणसाचा विक्षुब्ध विक्षुब्ध स्थिती म्हणजे क्षुब्ध करणारी स्थिती असा जो काही त्याचा स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये इंद्रिय जे आहेत हे त्याला काहीतरी अशा परिस्थितीमध्ये जबरदस्तीने तो मनुष्य जरी बुद्धिमान असला जरी त्याला हे निश्चय झालेला आहे त्याचा की नाही आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जायचं नाही तरी अचानक एखादी घटना अचानक अशी एखादी परिस्थिती अशी येते की त्याची बुद्धी स्थिर आहे का नाही आहे याची परीक्षा होते. त्याची बुद्धी स्थिर आहे का नाही. कारण तो पुष्कळ म्हणतो नाही आता माझी बुद्धी स्थिर झालेली आहे मला कोणत्याही गोष्टीमध्ये आता इच्छा राहिलेली नाही. सर्वसाधारण स्थितीमध्ये त्याचे आचरण तसं दिसतं पण त्याला हेही माहिती नाही की अंतःकरणात काय चाललंय. कारण अंतःकरणाचा संबंध हा 2 गोष्टीशी आहे. एक आहे कारण देहाशी आणि दुसरा आहे स्थूल देहाशी. अंतःकरण हे मधलं आहे. अंतःकरण म्हणजे काय सूक्ष्म देह
अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टी आहेत. आणि ह्या 4 गोष्टीचा संबंध हा एक कारण देहामध्ये असलेल्या अनेक इच्छा, अनेक ज्या वासना आहेत त्याच्याशी संबंधित आहे. आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे बाह्य जगताशी, जे जगतामध्ये जे प्रलोभन आहे त्याच्याशी संबंध आहे. मनाचा संबंध बघा. मन जे आहे हे बाहेर जे दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये प्रलोभित होतं, म्हणजे मनाचा संबंध हा बाहेरच्या गोष्टीशी आहे. तसंच मनामध्ये किती वेळाला तरी नकळतपणे काही विचार येतात. आपण म्हणजे बाहेर वस्तू दिसत नाहीत, पण नुसतं शांत जरी तुम्ही बसला, भूतकाळात काय घटना घडलेल्या आहेत ह्या गोष्टीचा कळत नकळतपणे विचार मनामध्ये येतो. म्हणजे बाहेर दिसत नाहीत त्या, पण त्या कारणदेहामध्ये आहेत. कारणदेहामध्ये सर्व बीजांचा असा समुच्चय आहे. सगळ्या जेवढ्या इच्छा ज्या आहेत ह्या तुम्हाला माहिती नाहीत काय आहेत, कारण ह्याचा संबंध जो आहे अनंत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये जे तुम्ही अनुभव घेतले आहेत, जे कर्म तुम्ही केलेले आहेत, त्या प्रत्येक कर्म जे आहे बीज स्वरूपामध्ये कारणदेहामध्ये एकत्र आलेले आहेत. आणि हे सगळे जे बीज आहेत हे कोणत्या वेळेस कोणती वृत्ती, कोणती प्रवृत्ती ही तुमच्या अंतःकरणामध्ये निर्माण करतील ह्याचा काहीही भरोसा नाही. तेव्हा किती वेळाला तरी असं होतं की मनुष्य जेव्हा शांत बसलेला असतो ना तेव्हाच विचित्र असे विचार येतात, तेव्हा त्याच्या मनामध्ये अशा विचित्र अशा इच्छा निर्माण होतात. ह्याचं मूळ कुठं आहे तर हे मूळ जे आहे हे कारणदेहामध्ये. म्हणजे एका बाजूला कारणदेहामध्ये असलेल्या सगळ्या विचारां म्हणजे सगळ्या इच्छांचा समुच्चय आहे, आणि दुसऱ्या बाजूला जगामध्ये असलेले जे काही प्रलोभन आहेत ते आहे. त्या दोन्हीच्या मध्ये हे अंतःकरण. म्हणून हे अंतःकरण काय होतं की आपण किती वेळेला बुद्धीमध्ये जरी निर्णय घेतला की नाही आता आपल्याला ह्या पद्धतीने आपल्याला असं वागायचं, असा आपण निश्चय केला आहे, पण तो निश्चय का बिघडतो ह्याची आपल्याला मीमांसा झाली पाहिजे. तर निश्चय बिघडण्याचं कारण असं आहे की अंतःकरणामध्ये ह्या दोन्ही गोष्टीकडनं आपल्याला प्रवाह मिळत असतो. एक बाजू कारणदेहामधले सर्व इच्छा आणि दुसरी बाजू जगातले सर्व प्रलोभन, या दोन्ही प्रवाहाचा संगम जो आहे ह्या अंतःकरणात होतो. 2 नद्यांचा प्रवाह आहे. एक जे आहे हे कारणदेहातून मधून येणारा एक प्रवाह आहे, आणि एक जो आहे तो बाहेरून येणारा प्रवाह आहे. त्या दोन्हीचा संगम कुठे होतो तर या अंतःकरणामध्ये होतो. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे 4 जे गोष्टी आहेत या 4 मध्ये होतो. 4 पैकी कुठलं तरी एक क्षुब्ध होतं. मन तरी क्षुब्ध होईल, बुद्धी तरी भ्रष्ट होईल, अहंकार तरी वाढेल आणि चित्त तरी वृत्तिकार होईल. त्यामुळे या 4 गोष्टी जे आहेत हे ह्याच्यामध्ये चित्त जे आहे हे कारणदेहातून स्वीकारतं. चित्ताचा जो स्वीकार आहे हा कारणदेहातून स्वीकार होतो. बुद्धीचा जो स्वीकार आहे कधी कारणदेहातून आहे तर कधी बाहेरून आहे. मनाचा स्वीकार हा बाहेरून आहे. मनाचं प्रलोभन जे आहे हे जगताशी जास्त संबंधित आहे. तेव्हा चित्ताचा संबंध हा जास्त कारणदेहाशी संबंधित, कारण चित्तावर वृत्ती निर्माण होतात. चित्तावर ज्या वृत्तिकार जो चित्त होतं ना त्याचं मूळ कारण काय, त्या वृत्ती ह्या बीजांशांमध्ये असलेले जे इच्छा आहेत ना त्याच्यातून त्या वृत्ती निर्माण होतात. त्या चित्तावर वृत्ती एकदा उठल्या की त्या वृत्ती ज्या आहेत ह्या बुद्धीमध्ये शिरल्या की त्या वृत्तीला आपण प्रवृत्ती असं म्हणतो. त्या प्रवृत्तीलाच आपण स्वभाव असं म्हणतो. आणि तो स्वभाव जो आहे हा एकदम क्रोधित होणे, एकदम म्हणजे संवेदनशील होणे, हे कुठून आला बाबा? कारण आत्ता थोड्या वेळापूर्वी हा शांत होता, एकाएकी क्षुब्ध कसा काय झाला? त्याचं काय सोर्स काय त्याचं हे आपल्याला कळणं महत्वाचं आहे. त्याचा सोर्स जो आहे हा कारणदेहामध्ये एवढं प्रचंड गाठोडं बांधलेलं आहे, इतकं प्रचंड इतके बीज आहेत त्याच्यामध्ये, आणि ते किती कुठून आलेले हे माहिती नाही. कारण किती प्रकारचे जन्ममृत्यू झाले, किती प्रकारचं त्याच्या वेगवेगळ्या देह धारण करून तो या मनुष्य देहामध्ये आला, ह्याचा काही इतिहास माहिती नाही आपल्याला. त्याच्यामध्ये तो कीटक होता, सर्प होता, हिंस्त्र पशु होता, जलचर होता, स्थलचर होता. 14 भुवनामध्ये किती प्रकारचे असे देह आहेत. त्या सगळ्या देहाला प्राप्त करत करत केवढी मोठी यात्रा केली त्यांनी, आणि ती सगळी यात्रा करून ती सगळे जे बीजांशाने सगळे ते मात्र नष्ट झाले नाहीत. ते त्यामध्ये आहेत. एक एक वासनेचा जर विचार केला तर केवढ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि तो जो सगळा जो संचित आहे ते सगळं, त्या संचितातून एक प्रवाह हा चित्तावर वृत्तिकार होत राहतो. म्हणून कितीही बुद्धीने ठरवलं तरी ते चित्त जे आहे ना ही त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारची वृत्ती निर्माण करून बुद्धीला भ्रष्ट करून टाकतो. दुसरी जी बाजू आहे, बाहेर जर पाहायला आपण जग, जगामध्ये आपण ठरवू शकत नाही. रस्त्यावरून चालताना पुढे काय प्रसंग येणार आहे आपल्याला माहिती नाही. म्हणजे असा काय प्रसंग येतो की मन अतिशय शांत होतं म्हणून विचलित व्हायला, मनामध्ये विचलित, आणि मग ते मन बुद्धीला सांगतं अरे तू असं काय, हे असं करायला पाहिजे.
म्हणजे बाहेरून एक प्रवाह चालू आहे आणि मधून एक प्रवाह चालू आहे. आणि मग निर्णय मात्र काय, भगवद्गीतामधून निर्णय काय घेतला की इंद्रियांना आपण नियंत्रित ठेवलं पाहिजे. निर्णय तर घेतला, पण निर्णय घेतला कोणी घेतला? बुद्धीने घेतला. अहंकाराने घेतला का? नाही. मनाने घेतला का? नाही. चित्ताने घेतला का? नाही. मग हे तीन तर गोष्टी राहिल्याच ना बाजूला. या तीन गोष्टी ज्या आहेत ह्या त्या बुद्धीला थोडंच विचारतात काही. बुद्धीने समजलं, बुद्धीला की बाबा हे आपण महाराजांनी सांगितलं अमुक 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 पटलं, आपल्याला मान्य आहे, त्याच्याबद्दल कुठेही संशय नाही आम्हाला, हे सिद्धांत आम्हाला पूर्ण कळाले. मग सिद्धांत कळाला, इथून उठले आणि बाहेर निघाले. बाहेर निघाल्याबरोबर असा काही प्रसंग घडला की कोणीतरी तुम्हाला काहीही कारण नसताना तुम्हाला त्रास दिला आणि क्रोध निर्माण झाला. काय बाबा माझं काही चुकलं नाही, तो असा का वागला? आणि तिथे सांगितलं होतं की क्रोध आणि काम ह्याच्यापासून तर आपल्याला अलिप्त व्हायचे. महाक्रोध कसा काय निर्माण झाला? बाहेर असा काही प्रसंग घडला की बुद्धी भ्रष्ट झाली. बरं ठीक आहे, आपण सगळ्यापासून अलिप्त राहू आणि कुठेतरी बाहेर जंगलामध्ये गुहेत जाऊन बसू. काहीच नाही, हे जगामध्ये इतके प्रलोभन आहेत म्हणून काय केलं की सगळ्यापासून जाऊन दूर एका गुहेत जाऊन बसले. तर तिथे तरी शांतता आहे का? त्या ठिकाणी नुसतं ते शांत बसले की मध्ये गाठोडं आहे बांधलेलं, त्याच्यातून एक एक वृत्ती बाहेर यायला लागली. आणि त्या वृत्तीतून मग बसल्या बसल्या किती प्रकारचे विचार आहेत मग, की लहानपणी काय घडलं, तरुणपणी काय घडलं, आणि तेही माहिती नाही मागच्या जन्मी काय घडलं. पण जे काही घडलेलं असेल ते त्या वृत्तीमध्ये आहे. जसे तुम्ही शांत बसाल की नाही तसं त्या कारंड्यामधून वृत्ती ज्या आहेत ह्या बाहेर यायला लागतात. म्हणजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना, ह्या दोन गोष्टी माणसाला त्या विषयामध्ये रस निर्माण करणाऱ्या असतात. लक्षात घ्या, कुठून आलंय हे लक्षात घ्या. कारण ह्यांनी तर सांगितलंय फक्त की रस जे असतं, रस म्हणजेच राग. राग या शब्दाचा अर्थ अनुराग म्हणजे आवड. आवड जी काय आहे हे आपल्यालाच माहिती आहे. आपल्याला कशामध्ये आवड आहे हे आवड निर्माण झाल्यानंतर कळते. तो पण आवड कशात हेच कळत. लहान मूल असतं की नाही त्याची आवड वेगळी असते, तरुण मुलाची आवड वेगळी असते, वृद्ध माणसाची आवड वेगळी असते. वयोपरत्वे आवड बदलते, पण सगळ्या आवडीमध्ये मध्ये मात्र लपून बसलेल्या आहेत आणि काय आवड आहे हेच माहिती नाही. ही जी आवड आहे ना त्यालाच रस असं म्हटलं, त्यालाच राग असं म्हटलं, त्यालाच अनुराग असं म्हटलं. की ज्याच्यामध्ये रस असतो ती रसतत्व जे आहे की नाही, हे रसतत्व हे अंतःकरणामध्ये लपून बसलेलं आहे. आणि बाहेर मात्र आपण बुद्धीने निर्णय घेतला की आपल्याला असं करायचं आहे, पण रसतत्वाने मात्र घात केला. आणि रसतत्वाने काय केलं, हे रसतत्वाने तुम्हाला ऐनवेळी ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी बाजूला राहिल्या आणि मनुष्याच्या हातून हे प्रमाद घडायला लागले, अधर्म घडायला लागले. समाजाचे चित्र जर आपण पाहिलं तर समाजाचं चित्र अशाच प्रकारचं आहे की सगळीकडे अधर्म आणि प्रमाद आता उघड आहे. म्हणजे आता बाहेर सुद्धा काही दाखवण्याची गरज नाही. ते म्हणाले बा हे सिद्धच आहे, त्याच्यामध्ये काय. काही लोकांनी त्यालाही सिद्धांताचं रूप दिलं. कोणाचं काही असे तत्वज्ञानी निघाले की त्याने त्याला आणखीन सिद्धांताचं रूप दिल्यामुळे सगळा स्वैराचार झाला. म्हणजे स्वातंत्र्य कशाला म्हणायचं तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार. इट इज माय लाईफ. ते अलीकडच्या शब्द काळामध्ये काय म्हणतात, इट इज माय लाईफ. ह्या वाक्यामध्ये म्हणतात की माझं जीवन आहे, कसं जगायचं हे मी ठरवणार. पाश्चात्य देशाकडे जर आपण दृष्टी टाकली तर असं दिसेल आपल्याला की स्वातंत्र्य या शब्दाचाच अर्थ त्यांना कळाला नाही आणि लोकशाही आणि स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते आहेत ते. पण स्वातंत्र्य म्हणजे काय तर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार, स्वैराचरण. प्रमादाने भरलेलं, अधर्माने भरलेलं, मनुष्याला पशुत्वाकडे घेऊन जाणारं हे जे आचरण आहे त्याला ते स्वातंत्र्य असं म्हणतात. आणि दुःखाच्या खाईत पडतात. म्हणजे तुम्हाला स्वातंत्र्य कशा करता दिले, दुःख प्राप्ती करतात. घडोघडी तुम्हाला दिसेल की या ठिकाणी अतिशय अशा प्रकारे दुःखद घटना घडतात, आत्महत्या होतात. कशा करतात, कारण जीवनाचा उद्देशच नाही माहीत. तर तिथे तर काय बाह्य जगतामधल्या प्रलोभनामध्ये माणसंही अडकली आहेत. पण तथाकथित जे तत्वज्ञानाचे चिंतक आहेत त्यांची काय स्थिती आहे, त्यांची स्थिती अशी होते की जेव्हा ते एकांतात बसतात त्यावर अंतःकरणाच्या मध्ये मधून प्रहार पडायला लागले आणि त्या प्रहाराने अंतःकरण हेलावून निघतात. आणि मग हे जे रसतत्व आहे ना, हे रसतत्व त्याला प्रमादाकडे घेऊन जातं. तेव्हा 59 आणि 60 जो श्लोक आहे तो काय सांगतो की जरीही बाहेर इंद्रियाला जरी तुम्ही नियंत्रण करत असाल तरीही अंतःकरणामध्ये जो राग आहे, अंतःकरणामध्ये जो रस आहे विषयाबद्दलचा, तो रस मात्र तुम्हाला पुन्हा एकदा बुद्धीला अस्थिर करून
स्थितप्रज्ञाच्या स्थितीमध्ये घेऊन जाऊ देत नाही. हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण त्याची मीमांसा ही मी आत्ता सांगितली ती आहे. तेव्हा या 60व्या श्लोकानंतर पुढे असं सांगितलं आहे की मग ह्याच्यावर तो उपाय सांगितला. आणि समस्या काय ही आपण पाहिली. आता या समस्येवरचा उपाय बघून घेत सांगते बरं काय. पहिल्यांदा समस्येचं रूप सांगते, काय समस्या आहे, कोणत्या कारणाने ही समस्या झाली हे सांगते, आणि या समस्येचं समाधान काय, त्याचं मार्ग काय, या समस्येतून बाहेर पडण्याचा काय मार्ग आहे. तर मन आणि इंद्रिय ह्या दोघांना आपण भगवतपारायण करण्याची जर प्रेरणा दिली तर तो इंद्रियावर आणि मनावर विजय मिळवून मधला रसतत्व जो आहे त्या रसतत्वाचं परिवर्तन आहे. रसतत्व आहेच. आता पुढचा आपण श्लोक बघूया. तानि सर्वाणि संयम्य युक्तः तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ही बुद्धी ही स्थिर केव्हा होते त्यांनी व्याख्या सांगितली. बुद्धी केव्हा अस्थिर होते हे आपण पाहिलं. 59 आणि 60व्या श्लोकामध्ये बुद्धीच्या अस्थिरतेचं मीमांसा केली. कारण काय. आता पुढच्या 61व्या श्लोकामध्ये बुद्धी ही स्थिर केव्हा होते हे सांगितले. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. केव्हा ही सर्व इंद्रिये वश करून चित्त स्थिर करून मत्परा हा सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. ह्या 61व्या श्लोकामध्ये सगळ्यात महत्वाचा शब्द काय असेल तर मत्परा हा. माझ्याशी परायण, मत्परायण, भगवंताशी परायणत्व हे ज्यावेळेस प्राप्त होतं, ज्यावेळेस भगवंताचाच आधार घेतला जातो आणि तो मनुष्य असित म्हणजे ध्यानाला बसून ह्या सर्व प्रकारची जी इंद्रिय आहे त्या इंद्रियाला तो वश करतो. म्हणजे वश होतात, करतो नाही, तो वश होतात. वशे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित. त्याची बुद्धी स्थिर होते. आता हा आपण आधीचा जो 59-60वा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं हे जे पुढे जे उत्तर आहे त्या उत्तराची आपण थोडीशी मीमांसा करू. कारण ती सगळ्यात महत्वाची. कारण तो मार्ग दिलाय त्यांनी की ह्या ठिकाणी स्थितप्रज्ञेचे केवळ लक्षणं सांगितले नाही तर स्थितप्रज्ञ नसलेल्या लोकांचेही लक्षणं सांगितले. जे आपण हे सगळे जर श्लोक पाहिले त्यामुळे फक्त स्थितप्रज्ञाचे लक्षणं नाही सांगितले तर स्थितप्रज्ञ न असलेले म्हणजे याची प्रज्ञा स्थिर नाही अशाचेही लक्षणं सांगितले आणि ते लक्षणं कसे दूर करायचे त्याचा मार्गही सांगितला. तेव्हा 59 आणि 60व्या श्लोकामध्ये काय सांगितलंय की जो स्थितप्रज्ञ नाही तो स्थितप्रज्ञ का नाही आणि तो स्थितप्रज्ञ जर व्हायचा असेल तर तो कसा व्हावा. 59, 60 आणि 61 3 श्लोक याच्यामध्ये चिंतन करताना 61व्या श्लोकामध्ये मार्ग दाखवला आणि 61व्या श्लोकामध्ये मार्ग दाखवताना या सगळ्या शब्दामध्ये मत्परा हा शब्द सगळ्यात महत्वाचा. मत्परायण, भगवतपरायण. भगवतपरायण कसा होणार. भगवतपरायण झाला की त्याची बुद्धी स्थिर होते. भगवतपरायणता जर प्राप्त झाली तर त्या व्यक्तीची बुद्धी स्थिर होते. आता ही परायणता काय. ही परायणता म्हणजे त्याचीच सर्वत्र सत्ता आहे, त्याचीच सर्वत्र अस्तित्व आहे, त्यातच सर्वत्र चैतन्य आहे. त्याच्याच सर्वत्र चैतन्यामुळे सर्व घटना सुव्यवस्थित होत आहेत हे आपल्याला समजणं. मत्परायणता म्हणजे आपण फक्त नुसतं दृढ विश्वास आणि श्रद्धा जर ठेवली तर पुन्हा 59 आणि 60वा श्लोकच होणार. आणि ती श्रद्धा जी आहे ना ती श्रद्धा टिकत नाही. मग ती टिकण्याकरता काय करावं लागतं तर टिकण्याकरता आपल्याला त्याची मीमांसा करावी लागते, अनालिसिस करावं लागतं आणि त्याचा अनुभव घ्यावा लागतो. त्याची एकदा मीमांसा केली आणि त्याचा अनुभव घेतला की मग ती श्रद्धा टिकायला सुरुवात होते. तर मग ती मीमांसा काय आहे. मीमांसा म्हणजे जेवढं म्हणून काही अस्तित्व आहे ना, आपलं स्वतःचं अस्तित्व आहे, जगाचं अस्तित्व आहे, ह्या सर्व अस्तित्वाचा जो आधार आहे ज्याला आपण अस्तित्व असं म्हणतो तोच भगवंत आहे. मागे मी आपण उपनिषदाचा अभ्यास करताना आणि भगवद्गीतेच्या सुरुवातीच्या अभ्यासांना करत असताना आपण असं पाहिलं की आपल्या स्वतःच्या अस्तित्वाचं ज्यावेळेस आपण चिंतन करतो तेव्हा आपल्याला हे निश्चित लक्षात येतं की लहानपणी आपलं जे अस्तित्व आहे तेच अस्तित्व वृद्धपणी. अस्तित्वात भेद नाही. व्यक्तीचं नाव सुद्धा ठेवलं जातं, नावात बदल होत नाही.
संन्यास घेतल्यानंतर नावात बदल होतो, पण तरी अस्तित्व तेच असतं. मुळातून काय माहितीये का, अखंडता काय आहे आणि खंडता काय. अखंड तत्व काय आहे, अखंड तत्व हे अस्तित्व आहे. जे अस्तित्व माझं आहे ना तेच अस्तित्व इतरांचं आहे. म्हणजे तत्वता पाहिलं तर अस्तित्व एकच आहे. पुन्हा एकदा सखोल अध्ययन करा, कारण आपण एकदा अस्तित्वाला व्यक्तित्व जेव्हा देतो तेव्हा थोडासा भेद निर्माण होतो. पण जेव्हा तत्वता अस्तित्व काय हे जेव्हा कळतं तेव्हा भेद नष्ट होतो. आपण काय म्हणतो, जेव्हा आत्मा अमर आहे, आत्म्याला जन्म नाही, आत्म्याला मृत्यू नाही, आत्मा देह धारण करतो, देह त्याचा आत्मा देहाचा त्याग करतो, असं आपण आत्म्याचा अध्ययन करताना म्हणतो. बरोबर आहे. मग काय, मग हा आत्मा काय करतो की जी काय त्याचे जसे वस्त्र जे आहे ते जीर्ण झाल्यानंतर त्या वस्त्राचा त्याग करून नूतन वस्त्र धारण करतो तो. असं म्हणताना आपण त्याला व्यक्तित्व म्हणून पाहायला लागलो सुरुवातीला. पण हळूहळू त्या वस्त्राचा विचार सोडून द्या ना, तो आत्मा काय हे विचार करा, जाऊ द्या. वस्त्र त्याने धारण केले, त्याग केला, त्याने इंद्रिय आहेत, मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अनेक प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती आहेत, आणि पंचमहाभूतात्मक देह आहे, त्रिगुणात्मक प्रवृत्ती आहे. हे सगळं आपण प्रकृतीचाच आपण अभ्यास करतो. आत्म्याचं निमित्त केलं आणि अध्ययन कशात चालू आहे, प्रकृतीचं चालू आहे. आता थोडं प्रकृतीला बाजूला ठेवा आणि आत्म्याचा विचार करा. जेव्हा प्रकृतीला बाजूला केला आणि आत्म्याचा विचार केला ना, तेव्हा काय आपल्याला लक्षात येतं की मग आता त्रिगुणात्मक प्रकृती, पंचमहाभूतात्मक गोष्ट, मनबुद्धी, चित्त, अहंकार, या सगळ्या गोष्टीचं काय चिंतन काय, कारण ती येतात आणि जाणाऱ्या गोष्टी. जे राहणाऱ्या गोष्टी आहेत, जे अखंड तत्व आहे त्याचा विचार करा. त्याचा जेव्हा विचार करतो ना तेव्हा ते अखंडच आहे, तेव्हा ते येतही नाही जाते नाही. जे अखंड आहे ना त्याचं येणं काय आणि जाणं काय, ते येतही नाही जात नाही. जे अखंड तत्व आहे ना ते त्याची मालमत्ता ही माझी नाही आहे. ते काय माझं अस्तित्व असं म्हणताना दोन शब्द आहेत, एक माझा शब्द आणि एक अस्तित्व शब्द आहे. माझ्याला विचार बाजूला काढून टाका आणि अस्तित्व याचा विचार करा, तेव्हा ते अखंड आहे. अखंड आहे आणि सर्वत्र आहे, आणि सर्वांचं जे अस्तित्व आहे तेच माझं अस्तित्व. चिंतनाचा विषय, थोडा तत्वज्ञानाचा सखोल विषय आहे. पण ह्या विषयाशी जेव्हा मनुष्य एकरूप होतो तेव्हा मत्परायण होतो. मत्परायण म्हणजे एक जीव आहे आणि एक ईश्वर आहे, आणि ह्या जीवाने ईश्वराशी शरण जावं, असा हा पहिला विषय आहे. पण जेव्हा सखोल जेव्हा जातो आपण तेव्हा हा जीव त्या ईश्वराशी शरण जातो म्हणजे काय होतो, म्हणजे त्याचा जीवभाव नष्ट होतो आणि त्याच्यामध्ये जे ईश्वर तत्व आहे ते ईश्वर तत्वाशी एकरूप होतं. ह्याला शरणभाव असं म्हणतात. शरणभाव म्हणजे एकरूपता, अभिन्नता, ह्याला शरणभाव असं म्हणतात. बाह्य दृष्टीनं काय, शरण म्हणजे काय, शिष्य आहे आणि हा गुरु आहे. शिष्य जो आहे तो गुरुच्या चरणावर डोकं ठेवतो आणि म्हणतो मी तुम्हाला शरण आलेलो. हे दृश्य आहे. पण अदृश्य काय, हे झालं दृश्य. अदृश्य काय माहिती का, शिष्य तोच गुरु आणि गुरु तोच शिष्य. अदृश्य तत्व, जे शिष्यामध्ये तत्व आहे तेच गुरुमध्ये तत्व आहे, तेच आत्मतत्व आहे, तेच अखंड तत्व आहे. ते अखंड तत्व ज्यावेळेस माणसाच्या अंतःकरणामध्ये दृढतेने स्थिर होतं तेव्हा त्याला मत्परायण असं म्हणतात. मत्परायण होण्यामध्ये सगुण पण आहे आणि निर्गुण पण आहे. निर्गुणता समजला तर जो समजून घेणारा तो राहत नाही, आणि सगुणता समजला तो ईश्वरापासून भिन्न होतो. कारण मी एक आहे तू एक आहे आणि मी तुला शरण जातो. भक्ती मार्गामध्ये याला खूप महत्व दिलेलं आहे की जोपर्यंत सगुण स्थिती येत नाही तोपर्यंत भक्ती होत नाही. बरोबर आहे, अगदीच बरोबर आहे. पण सगुणामध्ये निर्गुणत्व आहे, सगुणामध्ये निर्गुणत्व आहे हे जर समजलं तर भक्ती काय आहे समजेल. ही गोष्ट समजण्याकरता मतपरायण ही गोष्ट समजायची असेल तर मतपरायण म्हणजे मत्तत्व काय आहे आणि परायण म्हणजे काय हे आपल्याला कळालं तर मत्तत्व म्हणजेच भगवत तत्व काय आहे, जे अखंड सर्वव्याप्त तत्व आहे. हे ज्यावेळेस कळालं ना तेव्हाच परायणता होईल. भेद असेल तिथे परायणता नाही. मी तत्व जेव्हा तिथे झालं त्या ठिकाणी काय होतं माहिती का की शरणभावाचाही अभिनिवेश आहे. अहो मी शरण गेलो पण तो काही शरण अजून जात नाही, तो पण शरण जात नाही, तोपर्यंत त्याला गती कशी मिळेल, म्हणजे मी तत्व आलं नाही.
गंमत बघा कशी आहे, भक्ती करत असताना सुद्धा माणसामध्ये भेद जेव्हा निर्माण होतो तेव्हा भक्ती प्राप्त झाल्याचा भास आहे. पण जो भक्त झाला तो कसा आहे माहितीये का, तो मुक्त झाला. मुक्त झाला तरच भक्त आहे, आणि भक्त झाल्याशिवाय मुक्त होत नाही. एक मोठी गंमत आहे बरं का. ही गंमत कशी आहे की किती वेळेला याच्यावर खूप लोक वादविवाद घालतात. खरं तर वादाचा विषय नाही आहे, तो आनंदाचा विषय आहे. खरं तो विषय मतपरायण हा जो विषय कसा आहे माहिती का, मतपरायण झाला की बुद्धी स्थिर होते. कारण बुद्धीला इकडे तिकडे जायला संधीच नाही ना. बुद्धी ज्यावेळेस सर्व व्याप्त झाली त्यावेळेस ती एका ठिकाणी दुसरीकडे जाईल कशी काय. बुद्धी जेव्हा भगवत तत्वामध्ये एकरूप होईल केव्हा होईल, मतपरायण झाल्यानंतर. मग ही जी इंद्रिय आहेत ना, मग ही जी जे रसतत्व आहे ते राहील का. आपण 59-60व्या श्लोकामध्ये रसतत्व का निर्माण झालं हे पाहिलं. आणि तो सगळा विषय प्रकृतीचा होता. कारण देहातून सगळे आले, जगतातून सगळ्या गोष्टी आल्या, दोन नद्याचा प्रवाह मनामध्ये निर्माण झाला, आणि मनतत्वात रस निर्माण झाला. उपाय काय सांगितला, मतपराव तुझे हे सगळे रस आपोआप नष्ट होते. म्हणजे काय हो, म्हणजे ही मीमांसा इतक्या पराकुटीची गेली पाहिजे की हे जे अस्तित्व जे माझं आहे तेच अस्तित्व भगवंताचं आहे, आणि तेच अस्तित्व सर्व जीवाचं आहे, तेच अस्तित्व जगताचं आहे. ही धारणाच नव्हे तर हा अनुभव ज्यावेळेस माणसाचा निश्चित होईल तेव्हा तो मतपरायण होईल. आणि असा मतपरायण जेव्हा तो होईल ना तेव्हा त्याची बुद्धी स्थिर होणारच. आणि ती बुद्धी स्थिर झाल्यानंतर रसतत्वचा नाश होईल. गोष्ट खूप सखोल आहे, सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. काय गोष्ट अशी सखोल आहे की रसतत्वामध्ये द्वैत भाव आहे. रसतत्वामध्ये काय द्वैत भाव आहे. आणि हा रसतत्व ज्यावेळेस मतपरायण होतो त्यावेळेस ह्या रसतत्वाचा काय होतो, थोडं पुढचा विषय आहे, पुढच्या अध्यायामध्ये येईल तो. पण मी थोडा त्याचा एक थोडी सुरुवात करून सांगतो. रसतत्व नष्ट होत नाही, विषयातला रस नष्ट होतो. आणि रसतत्व जो आहे तो भक्तिरसामध्ये परिवर्तित होतो. भगवंताबद्दलची जी भक्ती आहे ना, तो जो रस आहे तो रस निर्माण झाला की इकडचा रस कमी होतो. आणि तो रस केव्हा होईल, भगवंताबद्दलची भक्ती काय होतं, मतपर हा हे सिद्ध झालं की भगवंताची भक्ती सिद्ध होते. आणि त्या भक्तीमध्ये हे अद्वैत स्थिती आहे, वेगळेपणा नाही आहे, त्यात भिन्नता नाही. मी भक्त आणि तू ईश्वर, हा भेद जो आहे ना हा मानण्याकरता आहे, फक्त आनंद घेण्याकरता आहे. पण तत्वता तो भेदच नाही. अशी ज्यावेळेस स्थिती येते ना त्यावेळेस विषयातला रस नष्ट होतो. म्हणून हा अनुभव निश्चित आहे भक्तांना की ज्यावेळेस भगवंताची भक्ती सिद्ध होईल, ज्यावेळेस भगवंताबद्दलच चिंतन होईल, ज्यावेळेस भगवत तत्व जे आहे हे सर्वव्याप्त कसं आहे, हे आपल्यामध्ये आहे आणि इतर जीवामध्ये कसं आहे, ही ज्यावेळेस केवळ धारणाच नव्हे, धारणा तर आवश्यकच आहे, पण अनुभूतीही ज्यावेळेस सिद्ध होते त्यावेळेस विषयातलं रस तत्व हे नष्ट होते. हा या श्लोकाचा मुख्य म्हणजे भावार्थ आणि तत्वार्थ आहे. कारण भावार्थही समजला पाहिजे आणि गुढार्थही समजला पाहिजे. पहिल्यांदा शब्दार्थ समजला पाहिजे. शब्दाचा अर्थ समजला तर माणसाला म्हणजे मार्ग कळतो. नाही तर काय की बाबा दिल्लीला जायचं म्हणलं तर मद्रासकडे जायला निघाले तर शब्दार्थच चुकला. पण तरी दिल्लीला जायच्या दिशेने सुद्धा मग आता बरोबर मार्ग कोणता, कारण कितीतरी मार्ग आहेत. अडथळे म्हणजे असे खेड्यापेडातून सुद्धा जाणारे मार्ग आहे आणि नॅशनल हायवे सुद्धा आहे. मग तो नॅशनल हायवे मिळाला की तो भावार्थ झाला काय. आणि मग तो नॅशनल हायवे त्यांना पुन्हा पुष्कळ आजूबाजूला स्टेशन लागतात, कुठे थांबायची आवश्यकता नाही. आता एकदम टॉप स्पीड मारा आणि पुढे चला, तो झाला पुढे काहीच नाही. पण दुसरं काय नाही, ते एकच लक्ष समोर. हे समजून घ्या की माणसाला ज्यावेळेस हे निश्चित होतं की नाही आता आपल्याला आपलं निश्चित लक्ष कुठे आहे हे आपल्याला कळालं, लक्षार्थ सिद्ध झाला आपला, तेव्हा भगवंताचंच अधिष्ठान आहे, भगवंताचंच सर्वव्याप्त तत्व आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आपल्या माध्यमातून भगवंतच कार्य करतो आहे. हा जो काही अहंकार नावाची गोष्ट आहे, हे जे काय कर्तृत्व ज्ञातृत्व भोक्तृत्व होते ती स्थिती ही स्थितप्रज्ञाची. तेव्हा हा जो काही 61वा श्लोक आहे, ह्या 61व्या श्लोकाचा
मुख्य जर त्याच्यामध्ये सूत्र जर काही पाहिलं असेल तर ती हे सूत्र असं आहे की भगवत परायणता ज्यावेळेस सिद्ध होते त्यावेळेस माणसाचे जे काही बुद्धी आहे ती बुद्धी स्थिर होते आणि इंद्रिय जे आहेत विषयापासून ती परावृत्त होतात. तेव्हा अशा सिद्ध पुरुषाचं लक्षण सांगताना पुन्हा व्यतिरेक पद्धतीने असं जर नाही झालं तर काय हे पुढे सांगितलं. म्हणजे काय झालं तर काय म्हणजे भगवद्गीतेमध्ये हे फार मोठी गमतीची गोष्ट आहे की एक म्हणजे काय झालं म्हणजे काय प्राप्त होतं एक सांगायचं आणि हे नाही झालं तर काय होतं पुढच्या श्लोकात सांगायचं. ही भगवद्गीतेची एक पद्धत आहे काय. त्याच्यामुळे पुढे काय म्हटलं की जर विषयाच्या चिंतनामुळे जर आसक्ती निर्माण झाली तर अवगुणाची उत्पत्ती होते आणि अधःपतन होतं. हा जो आहे हा त्याच्यातला 62वा 63वा आणि 64वा श्लोक आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितले की ध्यायता विषयान पुरुषाः संगतेषु उपजायते. 2 श्लोक 62 आणि 63. संगात संजायते कामः कामात् क्रोध अभिजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति. हे 2 श्लोक जे आहेत ना हे आता मी जेवढं काही सांगितलं तर ते जर समजा पालथी घगरीवर आपण जर सोडला तर काय होईल तर त्याच्याने हा 63 सगळं म्हणजे एवढं सगळं सांगताना तर आपली घागर जर पालथी असेल तर काय होईल तर ते 62 आणि 63 श्लोक काय. तर त्याचं वर्णन आपण पुढच्या रविवारी अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज थोडा प्रयत्न सुद्धा प्रयत्नच करते का कोणाला सांगितलं आणि पण मला आनंद वाटतो थोड्यात. तर 59 आणि 2 श्लोक झाले असतात. 59-61 मुख्य म्हणजे आज 61 सांगितलं. 59 पार्श्वभूमी आणि 61चं वर्णन होतं. निवर्तनते निराहार सुदेना रसवदेव सोप्यस्य परमदृष्ट्वा निवर्तते. हा 59वा श्लोक आहे. तर अर्जुना आणिक एक सांगेन ऐक कौतिक या विषयाचे साधक तेजती नेमे. नियमाने करत ते कुठले तेजती नियमे. मागच्या वेळेस तू बोलली होती म्हटलं हे सांगितलं. तर आता 61 तानि सर्वाणि सौम्य युक्तासि तवत्परा वसेसेंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. तानि सर्वाणि संयम्य सगळ्यामध्ये संयम असतो तो युक्ता असतो असित असतो आणि मत्पर असतो. वसे मग वसे ही इंद्रियाणी वसे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठित त्याची प्रज्ञा प्रतिष्ठित असते त्याचं ज्ञान प्रतिष्ठित असते. त्याच्यावर माऊली म्हणते फार छान म्हणते म्हणून ऐके पार्था याते निर्दळी जो सर्वथा सर्व विषय आस्था सांगून या. सगळ्या विषयाची आस्था सांगून सगळ्याचं निर्धारण करतो तो. आणि काय करतो नंतर तोची तो जाणो योगनिष्ठेचे कारण लयाची विषयाची अंतःकरण झकवेना. त्याच्या अंतःकरणामध्ये विषय जाचणे झकवेना. मग तो कसा होतो तो आत्मबोध ऐकतो होऊन असे असतो जो माते हृदयात तो विसंबेना. आपल्या हृदयामधून परमेश्वर कधीच जाणार नाही इतकं तिची प्रतिष्ठा असते बरं का. आणि एरवी बाह्य विषय तरी नाही परी मानसी होईल काय. आणि बाहेर पुष्कळ बाहेर विषय आहे पण त्याच्या मनात जाते तरी साध्यम तू पाहि संसार. अरे संसार आहेच नेहमी करता आहेच पण त्याला काही करत नाही बरं का. त्याचा परिणाम त्याच्यावर होत नाही. तैसा हा विषयाचा लेशू घेतला होय भवसो. विषयाचा लेश पुष्कळ त्यांनी घेतलाय मग निभ्रांत करी नसेल पुष्कळ त्याच्यावर जर आघात झाले विषयाचे आघात झाले तर काय मग निभ्रांत करी नसो त्याचा नाश करतो. त्याच्यावर कुठलीही गोष्ट पहा आपल्यावर कुठली हिंमत झालं कुठली गोष्टाची तर त्याच्या परिणाम होतोच किंवा आपल्यावर. मग ती चांगली गोष्ट बाजूला राहते आणि ते विषयाचंच मग त्याला इतकं साधना केल्यानंतर सुद्धा
अशी त्याची परिस्थिती होती. पण त्याची तशी विषयाची शंका मनी वसती लेखा घातू करी विवेकाचा. त्याचा विवेक एवढा किती जरी असला त्याच्यात घात होतो त्याच्या विवेकाचा. कारण हे विषय दांडगेची माऊली कोणतरी म्हटले हे विषय इतके दांडगे आहेत ना, त्याला चांगलं करूच दे. तू चांगलं करायला लागला की आलेच ते चोर आहेत. ते हे 6 शत्रू आहेत आपले. ते शत्रू सगळे बाजूला आणि तो थोडं चांगलं काम करायला गेली नाहीत. आणि तेच बरं वाटतं. चांगले लोक काहीतरी गप्पा मारायला येतात, मग ते गप्पाच मारण्यामध्ये आपण जंग होऊन जातो. झालं ना, आपला नियम संपला ना, येणार दिवस असं होतं. त्याच्याकरता फार दक्ष राहावं लागतो या गोष्टीवर. काय सांग, आयुष्य सगळं जातं पण नियम होत नाही. नियम नाही. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज.